मित्रांनो, नमस्कार. कवी प्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. रोजचं जीवन आपल्याला किती गोष्टी शिकवून जातं ना. रोजच्या काही जबाबदाऱ्या आपण यथोचित पार पाडत असतो. मग जबाबदारी हा शब्द आला की अशी कित्येक उदाहरणं आपल्यासमोर येतात की जी माणसं अगदी लहान वयापासून आपल्या कुटुंबातला कोणता ना कोणता भार स्वतःवर घेतात आणि ती जबाबदारी पेलत पेलत काही ना काही बनवून दाखवतात. नाहीतर काही ठिकाणी असा पण नजारा दिसतो की माणूस 50-55चा होतो, पण कोणतीही जबाबदारी तो घेऊ शकत नाही. अशीही उदाहरणं समाजात जरूर बघायला मिळतात. जबाबदारी स्वीकारून लहानपणापासनं जो कष्ट करत करत पुढे जातो, जो घाम गाळतो आयुष्यात, कष्टांचा सन्मान ठेवतो, तोच व्यक्ती तसं पाहिलं तर काही ना काही इतिहास घडवू शकतो. हे पण अगदी त्रिवार सत्य आहे. मग प्रत्येकाचं नशीब सारखंच नसतं. म्हणून तर काही लोकांना अगदी कोवळ्या वयापासून जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात आणि काही लोकांना पूर्ण आयुष्य आयुष्य आरामात जातं. हे दोन्ही गोष्टी आपल्याला समाजात नक्कीच दिसतात. मग होतं काय की गरजेपेक्षा जर एखाद्याला जास्त मिळालं तर तो विचार करतो, मेरा नसीब कितना अच्छा है, मला देवाने दिलंय, नशिबाने दिलंय, असं म्हणत तो निष्काम होत राहतो. त्याला कोणतीही कष्ट करण्याची मानसिकताच राहत नाही. मग त्याच्यापेक्षा लहानपणापासनं जी माणसं जबाबदारी पेलून मोठी होतात ती त्या माणसासमोर श्रेष्ठ वाटायला लागतात. आणि असतातच, जो माणूस वयाचा विचार न करता जबाबदाऱ्या पेलत पेलत पुढे जातो, तो नक्कीच ऐशोआरामात जिंदगी घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठच असतो. मग मित्रांनो, जर इतिहास लिहायचा असेल, इतिहास घडवायचा असेल, तर तुम्हाला घाम गाळलाच पाहिजे. जे काही तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी मनापासून जीव ओतून ते काम नक्कीच करावं लागतं. आणि हो, असं काम करणाऱ्याच्या सोबत नेहमीच देव असतो. पण जीवनात सगळं काही असं सुरळीत कोणाचंच घडत नसतं. आता तर नेहमी बोललं जातं, हे कलियुग आहे. कलियुगात जर तुमची कुठे चूक नसेल आणि जर चूक नसतानासुद्धा जर काही तुम्हाला जवळचे लोक दुरावत असतील, तुम्हाला लांब ठेवत असतील, तुम्हाला दोषी समजत असतील, तर अशा ठिकाणी तुम्हाला विनाकारण पाया पडत फिरण्याची काहीही गरज नाही. या उपर कलियुगात अशा लोकांशी संघर्षासाठी तुम्ही स्वतःला नक्की तयार करा. कारण इथे काय आहे, चुकीच्या लोकांना इथे नात्यामध्ये जोडलं जातं आणि ज्यांची चूक नाही त्यांना तोडलं जातं. ही कलियुगाची रीत आजकाल समाजामध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग जर तुम्हाला इतिहास लिहायचाच असेल तर तुम्हाला थोडासा संघर्ष नक्कीच करावा लागेल. चला, संघर्षासाठी प्रत्येक पावलावर प्रत्येक माणसाने जो तयारीत राहतो त्यालाच नक्की यश मिळतं, त्यालाच नक्की चांगले दिवस पाहायला मिळतात. कुणाची लाचारी पत्करत, कुणाची हंजी करत जगण्यापेक्षा थोडंसं संघर्षमय जीवन आपण जर जगलो तर कुठे बिघडलं. आपले हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, ते एक शब्द उच्चारायचे या डायलॉगच्या आधी, मी तो शब्द टाळतोय, पण त्यांचा मतितार्थ असा असायचा की भ्याडपणाने 50 वर्ष जगण्यापेक्षा 2-4 दिवस वाघ म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. खरंच अशी काही वाक्य त्यांची पटतात. पण कधीकधी सद्य परिस्थिती बघितली की खेद वाटतो की अशी वाक्य ज्या घरातनं निघाली त्या घरातूनच वेगळ्याच विचारांची माणसं आज समाजापुढे यायला लागली आहेत. त्यांच्या
मोठ्या संघटनेमधनंच वेगळीच विचार घेऊन काही माणसं जगतायत हे पाहून नक्कीच वाईट वाटतं आणि पुन्हा एकदा वाटतं की अरे खरंच कलियुग आहे. चला मित्रांनो, जी काही जबाबदारी आपल्यावर पडेल त्याच्यासाठी आपण कधीच मागं हटणार नाही आहेत आणि संघर्ष ज्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्या ठिकाणी बस हंसते हंसते उस संघर्ष के लिए बिल्कुल तैयार रहेंगे. जो कुछ भी जंग छिड़ जाती है तब उस जंग में चेहरे पे मुस्कुराहट रख के जो भी उस जंग में उतरता है शायद विजय की पताका उसी के गले में पड़ती है. इस पे भी तो मुझे बड़ा विश्वास है. चला अशाच प्रचंड प्रखर मानसिकतेने आपण आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करूयात. बाकी गोष्टी तर मानवी आयुष्यात खूप काही घडत असतात. कोणत्याही गोष्टींनी नामोहरम होण्याची, कोणत्याही गोष्टींनी इतर आपल्यासारख्याच माणसांसमोर लाचारी पत्करण्याची कोणतीही गरज नाही. जे काही होईल त्याला आपण संघर्षमय जीवन म्हणून तोंड देण्याची मानसिकता ही प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासावर ठेवत ठेवतच जर जगायचा इरादा केला तरच तुम्हाला हे जीवन सुंदर बनवता येईल. नाहीतर मग त्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमचा स्वाभिमान विकावा लागेल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला झुकूनसुद्धा तुम्ही 4 पावलं मागे येऊनसुद्धा जर समोरचा माणूस तुमचं ऐकत नसेल, तर मात्र त्याला एकदा संघर्षाची चवसुद्धा चाखायला द्यावीच लागते आणि यामध्ये गैर काहीही नाही. चलो, पूरी तैयारी से हर कदम पे इस ज़िंदगी के साथ 2 हाथ करते हुए हमें तो इस ज़िंदगी की रौनक को बढ़ाना ही है. आशा करतो मित्रांनो, अशा काही गोष्टी मी तुम्हाला कानातून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा नक्कीच उपयोग होत असेल. मी पुन्हा पुन्हा सांगेन की प्रत्येक व्हिडिओ थोडासा वेळ काढून पूर्ण पहा, तरच तुम्हाला नक्की या व्हिडिओत काय सांगायचं याचा अंदाज येत राहील. धन्यवाद.